सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कृष्णाने ज्या गाडीतून श्री सगळ्यांना घेऊन मावशीकडे जाणार होता त्या गाडीचे ब्रेक रात्रीच फेल केले आणि म्हणाला, तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम आहे ना एकमेकांबद्दल, मग आता सगळे एकत्र देवाघरी जा, नाहीतर एक जण पुढे गेला तर मागे राहणाऱ्याला करमणार नाही आणि ही दिवाळी माझ्यासाठी खूप हॅप्पी असणार आहे. आणि आता सकाळ झाली. कान्हा, सई, ऋतू, श्री लगबग यांची सुरू झाली जायची आणि ऋतूने फराळाने भरलेल्या बॅग घेतल्या आणि गाडीमध्ये ठेवल्या. आणि श्री आज थोडा फॉर्मल कपड्यात डोळ्यांना गॉगल वगैरे लावून आला आणि मस्त दिसत होता. रोजच्या पेक्षा थोडा वेगळा, हँडसम आणि रुबाबदार. आणि ते बघून कान्हा म्हणाला, वा साहेब, तुम्ही तर अगदी हिरोसारखे दिसता की. आणि श्री हसून म्हणाला, आणि तू पण काही कमी नाहीस, तू सुद्धा हँडसम आहेस. आणि त्यावर 4 चांद लावते ती तुझी स्माईल. आणि कान्हा म्हणाला, तुमचं आपलं काहीतरीच, तुम्हाला कायम माझं कौतुकच करावंसं वाटतं. आणि श्री म्हणाला, असं नाही काही, आता खरं खोटं करूया. असं म्हणून त्यानं सईला हाक मारली आणि म्हणाला, सई, मला सांग, तुला कानामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? आणि हा प्रश्न ऐकून सई थोडी गप्प बसली. आणि श्री म्हणाला, अगं बोल, कानामध्ये सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? आणि सई लाजून खाली मान घालून हळूच म्हणाली, त्याची स्माईल. तसा श्री टाळे वाजवून खूप हसला आणि म्हणाला, ये होईना बात, म्हणजे माझंच खरं आहे. आता चला, असं म्हणून सगळेजण गाडीत बसले. ऋतू आता पुढं बसणार इतक्या श्री म्हणाले, ए ऋतू, अगं मागे बस ना. ऋतू म्हणाली, का? त्या दोघांना मागे बसू द्या, मी येते ना पुढे. आणि श्री म्हणाला, अगं रोजची सवय आहे ना, इथे काना असतो आणि त्यात आम्हाला थोड्या गप्पा पण मारायच्या आहेत. आणि ऋतू हसली आणि म्हणाली, तुमच्या गप्पा कधी संपणार काय माहीत. आणि मग सई ऋतू मागे बसल्या आणि कान्हा श्रीच्या शेजारी बसला. आणि जशी गाडी त्यांची गेली तसं कृष्णानं त्याच्या रूममधून बघितलं. आता या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आणि स्वर्गाचे दरवाजे उघडे, असं तो म्हणाला. आणि मग तो लगेच आउटहाऊसमध्ये आला आणि शोधाशोध करायला लागला. वंदना म्हणाली, छोटे मालक, तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. आणि कृष्णा तिला म्हणाला, तू गप्प बस, तुला काही कळणार नाही. असं म्हणून त्यानं इकडे तिकडे ती फाईल शोधलीच. शेवटी त्या फाईलवर टिचकी मारली आणि म्हणाला, यस, फायनली हॉटेल माझ्या हातात आलं. त्यानं त्यातले पेपर काढून घेतले आणि पटकन त्याच्या कपाटात ठेवले. चावी स्वतःसोबत घेऊन गेला. आणि मी जरा आलोच असं म्हणून तो बाहेर गेला. आणि रश्मिकानं आता त्याच्यावर डाऊट घेऊन त्याच्याकडून चावी घेऊन त्याचं डुप्लिकेट चावी बनवली होतीच अगोदरच. आणि तिनं कपाट उघडलं आणि फाईल बघणार इतक्यात कृष्णा पुन्हा तिथं आला आणि त्यानं तिच्या हातातून ती फाईल ओढून घेतली आणि तिला खूप ओरडला आणि म्हणाला, रश्मिका, ही चावी तुझ्याकडे कशी आली कपाटाची? ती तर फक्त माझ्याकडे आहे. आणि रश्मिका म्हणाली, क्रिश, मी डुप्लिकेट चावी बनवून घेतली. तू एकच चावी आहे आणि तुझ्याकडेच ठेवतोस ना. मी बायको आहे तुझ्या आणि मलाही अधिकार आहे या कपाटात काय आहे ते बघण्याचा. आणि तिच्या हाताला पकडलं त्यानं आणि तिला हिसका देत कृष्णा म्हणाला, तुझा अधिकार मैफूट? रश्मिका, मी तुला आधीच सांगितलेलं आहे की अतिशहाणपणा करायचा नाही. जास्त डोकं चालवू नकोस आणि तोंडसुद्धा चालवू नकोस, नाहीतर तुलासुद्धा मी इथं राहू देणार नाही. रश्मिकासुद्धा म्हणाली, क्रिश, तू असं नाही करू शकत. मला मॉमने तुझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितलं आहे आणि तू काय करतोस हे मला कळलंच पाहिजे. आणि विसरू नकोस, तुझं सत्य मला माहीत आहे. तू जर मला काही नाही सांगितलं तर मी सगळ्यांना खरं खरं सांगेन की तू या घराचा मुलगा. असं रश्मिका म्हणणार इतक्यात कृष्णानं तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला, मूर्ख आहेस का? अगं तुला काही कळतं का? शांत बस. आणि आता बाहेरून वंदनाच्या कानावर त्यांचं भांडण येत होतं. आणि आता रश्मिका बोलता बोलता का थांबली हे तिला कळलंच नाही. आणि कृष्णा म्हणाला, अगं बाहेर ती कान्हाची आई आहे ना, ती सगळं ऐकेल ना आणि लगेच सांगेल सगळ्याला. आपल्याला रस्त्यावर यायचं आहे का? आणि रश्मिका म्हणाली, मग मला सगळं खरं खरं सांग की तू काय करतोस. आणि कृष्णा म्हणाला, रश्मिका, हे बघ, वेळ आल्यावर तुला सगळं सांगेल. आणि तुला पैसे हवेत का पार्लरसाठी?
हे घे, दिवाळी आहे ना, मग मस्तपैकी पार्लरमध्ये जाऊन ये, असं म्हणून त्याने तिला काही पैसे दिले आणि रश्मिका तेवढ्यातच खुश झाली आणि पार्लरला गेली. आणि कृष्णाने विचार केला की आता हे पेपर इथे ठेवायलाच नको, नाहीतर मला माझी ओळख ओपन करण्याची भीती घालून निम्मो हॉटेल या मायालेकी घेतीलच त्यांच्या नावे करून. आणि आता कपाटाची डुप्लिकेट चावीसुद्धा हिच्याकडे आहे. आणि एक चावी तिच्याकडून घेतली तर दुसऱ्या आणखीन पण तिनं करून ठेवू शकलेल्या असाव्यात. त्यापेक्षा हे पेपर बाहेरच ठेवतो म्हणून तो त्याच्यासोबत ते पेपर घेऊन गेला आणि बाहेर कुठेतरी सेफ जागेवर ठेवले. आणि स्वतःलाच म्हणाला, गुड जॉब कृष्णा, शांत राहून तू स्वतःचा खूप मोठा फायदा करून घेतला आहेस. आता आपण 7 स्टार हॉटेलचे मालक आहोत आणि योग्य वेळ आली की तिथे जाऊन कब्जा करायचा. तोपर्यंत जो काही इन्कम आहे तो आपलाच आहे आणि आणखीन बरंच काही नावावर करून घ्यायचं आहे. श्रीरंग पंडित, आजपर्यंत तू माझ्या नावावर एक फुटकी कवडी सुद्धा केली नाही ना, मग आता मी तुला भिकेला लावणार. जर या ॲक्सिडेंटमधून जगला वाचलास तर तुझ्या हातात कटोरा नक्की असणार आणि त्या कंपनीच्या बॉसच्या खुर्चीत मी बसलेला असेल, असं म्हणून तो हसला. आणि आता श्री ड्रायव्हिंग करत होता. त्याच्या आणि कानाच्या गप्पा तर सुरूच होत्या, पण श्री पुन्हा सईची मस्करी करत म्हणाला, सई, तुला राग नाही ना आला मी तुझ्या नवऱ्याला माझ्याजवळ बसवलं त्याचा? नाही म्हणजे तुम्हा दोघांना एकमेकांसोबत बसायचं असेल आणि मी उगीचच कबाबमध्ये हड्डी झालो. सई आता काही बोलतच नव्हती, लाजून गप्प बसली होती. आणि कान्हाने ते ओळखलं आणि श्री म्हणाला, बापरे, सईला खरंच राग आलाय. ए ऋतू, तू पुढे ये बसायला. आणि सई म्हणाली, साहेब अहो असं काय करता, मला नाही राग आला. आणि ती नाराज झाली आणि कान्हा मागे बघून म्हणाला, सई अगं ते मस्करी करत आहेत, लगेच नाराज काय होतेस. आणि असंच मजा मस्तीत त्यांचा प्रवास सुरू होता. आणि आता बास झालं कानासोबत गप्पा. आता कानाला सईजवळ बसू द्यावं, ऋतूला पुढं घ्यावी किंवा आपण मागे जावं आणि कानाला ड्रायव्हिंग करू द्यावी आणि जोडी जोडीने बसूया असं श्रीच्या मनात आलं. आणि तो गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण गाडी थांबत नव्हती. शहर सोडून काही किलोमीटर अंतर गेल्यानंतर हे असं घडायला सुरुवात झाली. आणि तेव्हा श्रीच्या लक्षात आलं की गाडीचा ब्रेक लागत नाही आणि तो अस्वस्थ झाला. तो ब्रेकवर सतत पाय देत होता आणि पंपिंग करत होता आणि त्याला कळेच ना की नक्की गाडीला झालंय काय, गाडी थांबत का नाही. कान्हा म्हणाला, साहेब काय झालं. श्री घाबरून म्हणाला, कान्हा अरे गाडीचे ब्रेक फेल आहेत. ओ माय गॉड, असं कसं झालं, गाडी थांबतच नाही. आणि आता ऋतू सई खूप घाबरल्या, फार पॅनिक झाल्या. श्रीसुद्धा घाबरला होता, पण कान्हा घाबरला नाही. आणि तो म्हणाला, साहेब घाबरू नका, तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा आणि समोरच्या वाहनांना हॉर्न देऊन आधी बाजूला सरकायला सांगा. हजर्ड लाईट्स लावा. समोरच्या वाहनांना धोक्याचा इशारा देण्यासाठी सगळं करा म्हणजे ते बाजूला जातील. कान्हा आता समोर एखादं झाड किंवा वाळूचा ढीग, मातीचा ढीग आहे का ते बघत होता. आणि श्रीनं आता कान्हा सांगेल तशी गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी स्पीडमध्ये होती आणि कान्हा म्हणाला, साहेब गिअर बदलत राहा सतत आणि गाडी हळूहळू लोअर गिअरवर आणा. अजिबात घाबरू नका, काहीही होणार नाही. आणि सतत पेडल ब्रेक मारत राहा आणि हँडब्रेकसुद्धा हळूहळू दाबत राहा. आणि श्रीनं आता तसंच केलं आणि गाडीचा वेग हळूहळू कमी झाला. आणि मग एके ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू होतं. मोठा वाळूचा ढीग होता आणि कान्हा म्हणाला, साहेब त्या वाळूच्या ढिगाकडे गाडी घ्या. श्रीनं आता तसंच केलं आणि गाडी एकदाची थांबली त्या ढिगाला धडकून आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. श्री आता डोकं टेकून स्टेअरिंगवर तसाच बसला होता. ऋतू आणि सई खाली उतरल्या. कान्हासुद्धा उतरला आणि त्यानं श्रीला खाली उतरवला. आणि श्रीनं आता कानाच्या गळ्यात खूप जोरात मिठी मारल्याने रडायला लागला. आता जर तू नसतास तर काय झालं असतं काय माहीत, कदाचित आतापर्यंत यातलं कुणीच जिवंत राहिलं नसतं, असं श्री म्हणाला. आणि कान्हा हसून त्याचे डोळे पुसत म्हणाला, साहेब मी एक म्हण ऐकली आहे, देव तारी त्याला कोण मारी, त्यामुळे आपल्याला काहीच होणार नव्हतं आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि ऋतू म्हणाली, श्री पण आपल्या ड्रायव्हरला गाडी व्यवस्थित बघितली नव्हती का, गाडीचे ब्रेक असे कसे फेल झाले.
श्री आता चिडला आणि म्हणाला, तेच तर कळत नाही ऋतू, आता त्या ड्रायव्हरला चांगलाच खडसावतो. असं म्हणून श्रीनं ड्रायव्हरला गाडीसहित बोलवून घेतला आणि त्याला खूप बोलला. पण ड्रायव्हरला सुद्धा आता कळत नव्हतं की हे असं कसं झालं. आता इकडे कृष्णा बॅड न्यूजची वाट बघत होता आणि जी त्याच्यासाठी गुड न्यूज होती. प्रसिद्ध बिझनेसमन, मल्टी टॅलेंटेड श्री पंडित यांच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू, असं म्हणून हसत होता. आणि काय करू, आत्ताच त्या दोघांच्या फोटोला घालण्यासाठी चंदनाचा हार मागवून आणू का, असं म्हणत होता तो. पण आता कान्हा स्वतः ड्रायव्हिंग करायला बसला आणि दुसऱ्या गाडीने सगळेजण मावशींच्या घरी सेफ गेले. आणि ऋतू, श्री, कान्हा, सईला बघून मावशींना खूप आनंद झाला. थकल्या होत्या, पण त्यांचं करारीपणा आणि ठसकेबाज आवाज होता तसाच होता. सई आणि कान्हानं त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या सुनांना बघून ऋतूनं आणि ऋतूचं बघून सईनं डोक्यावर पदर घेतला आणि मावशी अजूनही म्हणाल्या, शाबास, सुना असाव्यात अशा, एकीचं बघून दुसरीनं शिकावं, नाहीतर असं होऊ नये. ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या आणि वान नाही पण गुण लागला. पण श्रीरंगा, तुझा श्रीकृष्ण नालायक निघाला रे. एकटा एकटा जाऊन लग्न करून आला आणि त्याला असं नाही वाटलं आपल्या आजीला भेटायला यावं. आणि खरंच कधी कधी मला असं वाटतं की तो तुझा पोरगा नाहीच. अरे एक तरी गुण मिळता जुळता असाल की बापासारखा, तर अजिबात नाही. श्रीरंगा, तुला सांगते, तुझं रक्त इतकं वाईट निघेल असं मला वाटलं नव्हतं रे. आणि काय रे, कुठल्या छमक छल्लोसोबत त्यानं लग्न केलंय. आणि ऋतू, श्री आता गप्पच बसले नाही तर मावशींच्या तोंडाचा पट्टा सुरूच राहणार होता. आणि श्री म्हणाला, मावशी अगं सोड ना ते, आम्ही आलो तुझ्याकडचे लाडू खायला आणि तू काय विषय घेऊन बसलेस. आणि मावशी म्हणाल्या, बरं बरं. आणि त्यांनी त्यांच्या सुनांना जेवायला लावायला सांगलं. मग जेवण वाढलं आणि इथंही कान्हा श्रीची खाण्याची पिण्याची पद्धत बघितली आणि मावशींच्या सुनांना आश्चर्य वाटलं. मग उद्या पहिली आंघोळ होती आणि मावशी म्हणाल्या, ऋतू, गरम तेलाची वाटी घेऊन ये गं. मी श्रीरंगाची तेलानं मालिश करते, म्हणजे उद्या छान केस धुवून निघतील. मग ऋतूनं गरम तेलाची वाटी आणून दिली आणि मावशींनी श्रीच्या डोक्याला चोपून चोपून तेल लावलं. चांगलीच मालिश केली आणि श्रीला खूप हलकं हलकं वाटत होतं. मावशी नेहमी श्रीची अशीच मालिश करायच्या भेटल्या की. आणि ते सगळं तिथंच बसून कान्हा बघत होता. आणि मावशी म्हणाल्या, ये कान्हा, लेकरा ये. अरे आजी म्हणून भेटायला आलास ना आपुलकीनं, मग ये जवळ. असं म्हणून मावशींनी कान्हाची सुद्धा मालिश केली आणि अगदी त्याच्या कानामागून वगैरे तेल लावत होत्या आणि त्यांना नेमका तो तीळ दिसला. आणि मावशी म्हणाल्या, अरे हे कसं शक्य आहे. श्री म्हणाला, काय झालं मावशी. मावशी म्हणाल्या, अरे श्रीरंगा, तुझ्या कानामागे जसा तीळ आहे तसा तीळ कानाच्या मागे कसा. आता श्री गेला, त्यानंही बघितलं आणि दोघेही हसायला लागले. ऋतूनं सुद्धा ते बघितलं. आता ऋतूसुद्धा थोडी चकितच झाली आणि तिला श्रीचं बोलणं आठवलं. त्याच्या वडिलांच्या सुद्धा कानामागे असंच तीळ होता. आणि श्री म्हणाला होता की त्यावेळी म्हणाला होता श्री, त्याची ही परंपरा खंडित झाली, कारण कृष्णाच्या कानामागे तीळच नाही आणि हा तीळ कान्हाच्या कानामागे आहे. पण कान्हा तर श्रीचा मुलगाच नाही. आणि ऋतूला आता कसलीच लिंक लागत नव्हती आणि तिने आता जास्त विचारही केला नाही. आणि कुणाच्या दूर दूरपर्यंत लक्षातही नसतं की रश्मीने कधीतरी 25 वर्षापूर्वी अशा मुलांची अदलाबदल केली. आणि श्रीने ते सगळं सहजावरी घेऊन म्हणाला, मावशी अगं, या तिळाचं काय घेऊन बसलीस. आणखीन काय काय गोष्टी आमच्या सेम आहेत सांगू का. तुझे लाडू आवडतात म्हणून तर इथं आले दोघेही पळत पळत. आणि मावशी म्हणाल्या, असं होय, मग खा की पोटभर, जाईपर्यंत खा. मग आता ऋतू आणि श्रीसाठी वेगळी खोली, कान्हा सईसाठी वेगळी खोली दिली. आता रूममध्ये त्या दोघांनाच एकांत होता. तरीसुद्धा कान्हा जवळ येईल की नाही अशी सईला थोडी शंका होती. लग्न झाल्यापासून कान्हा सईला त्या हेतूने बायको म्हणून हात लावला नव्हता. आणि आता सई अशीच खिडकीतून बाहेर बघत होती आणि थंड वारा अंगावर घेत होती. तो थंड वारा तिच्या अंगाला झोंबत होता आणि ती दोन्ही हाताने स्वतःलाच मिठी मारत होती. आणि या गुलाबी थंडीमध्ये आता कान्हाच्या मिठीत ती असती तर किती छान वाटलं असतं, असं स्वतःलाच विचारत होती ती. आणि आता नेमका कान्हा पाठीमागून आला. त्यानं तिच्या अंगावर पाठीमागून शाल घातली आणि मागं सरकला. सईनं
त्या शालकडे बघितलं आणि आताही तिला वाटलं की हा भासच आहे. तिला कानाचे सतत भास व्हायचे, तो जवळ आलाय असे भास व्हायचे आणि ती काहीच बोलली नाही. काना म्हणाला, का गं, काय झालं? सई म्हणाली, तूच आहेस का रे? मला वाटलं माझा भास आहे. काना म्हणाला, म्हणजे तुला माझे भास होतात का? रोज जवळ असून सुद्धा? आणि आता सई थोडीशी उदास झाली आणि म्हणाली, कान्हा, आपण जवळ तर आहोत, तरीही एकमेकांच्या किती दूर आहोत हे तुला चांगलंच माहीत आहे. मग भास होणार नाहीत का? तुझ्यासाठी वेडी आहे मी आणि अशा वेळी तुझ्यापासून दूर राहणं खूप अवघड आहे. पण असू दे, माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही, कारण यामध्ये तुझा काहीच दोष नाही. मीच लग्नाचा हट्ट केला. आणि मग कान्हा म्हणाला, सई आणखीन थोडे दिवस. हे बघ, स्वतःचं मोठं घर घेणं नाही झालं तरी एखादा 2 BHK फ्लॅट तरी घेऊया भाड्यानं. आणि सई म्हणाली, कान्हा, एक मागू? कान्हा म्हणाला, काय? आणि सई खाली मान घालून म्हणाली, मला एकदा मिठीत घेशील नवरा म्हणून? आणि तिचे डोळे पाण्यानं भरले. वरवर ती कितीही दाखवत असली की तिला दुःख होत नाही, पण तिला कान्हा हवा होता, ज्याच्यावर आपण इतकं प्रेम करतोय. तो का नको असेल? आणि आता कान्हानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि सईच्या डोळ्यातून विरहाचे अश्रू गळाले आणि तिनं आता त्याला दूर ढकलला आणि चिडून म्हणाली, दूर हो, कशाला माझ्याजवळ येतोस? अजिबात जवळ येऊ नकोस. कान्हा म्हणाला, अगं असं काय करतेस? एवढं तरी येऊ दे ना जवळ. एवढं होऊ शकतं आपल्यात. सई म्हणाली, कशाला? मग मला धीर धरवणार नाही आणि मग तुझं नाही ऐकलं म्हणून तू चिडशील. मी तुला फक्त एक छोटी मिठी मार म्हटलं होतं. तिकडे घरी तर तू साधा हातसुद्धा पकडत नाहीस. आणि कान्हा म्हणाला, सई, हे सगळं करत बसलं तर कंट्रोल नाही होणार गं, म्हणून मी दूर राहतोय तुझ्यापासून. मला तरी आनंद होतोय का तुझ्यापासून दूर राहायला, सांग बरं? आणि सई म्हणाली, मला नाही माहीत, पण आता जवळ यायचं असेल तर कायमचा ये, नाही तर तोपर्यंत दूर राहा. लग्न केलं नाही, तुझ्याशी हट्ट करून तुझ्याशी लग्न केलं ना मी, मग त्याची शिक्षा मिळू दे मला. आज गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि जर काही झालं असतं आपल्याला तर तुझ्याशी मिलन करण्या वाचूनच मी गेले असते. म्हणून कान्हा, लवकर काहीतरी कर, असं म्हणून ती त्याच्यापासून दूर जाऊन झोपली. कान्हासुद्धा निराश झाला आणि आता दरवाजाच्या बाहेर कान्हाला आणि सईला तुम्हाला ही खोली कम्फर्टेबल आहे का हे विचारण्यासाठी आलेल्या श्रीनं ते बघितलं, ऐकलं आणि आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी पहिली आंघोळ होती. मावशींची दोन्ही मुलं दादू, माधू, श्री आणि कान्हा सोफ्यामध्ये बसले आणि त्यांना उठणं लावण्यासाठी सगळ्याजणी आल्या. कान्हाला उठणं लावताना सई खूप लाजत होती. त्याच्या उघड्या शरीरावरून हात फिरवताना ती भान हरवून गेली होती आणि तिच्या बोटांचा मोरपिसासारखा हळूवार स्पर्श झाला आणि कान्हासुद्धा आतून बाहेरून शहारला. आता हे तर असंच होणार होतं जोपर्यंत मिलन होत नाही तोपर्यंत. मग श्रीने सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दिले आणि सगळ्यांची छान दिवाळी साजरी झाली. आणि इकडे कृष्णा मात्र ज्या न्यूजची वाट बघत होता ती मिळालीच नाही आणि त्यानंच आता न राहून फोन केला श्रीला आणि श्रीनं फोन उचलला आणि त्याचा आवाज ऐकून कृष्णाला कळलं की सगळं व्यवस्थित आहे. आणि श्री म्हणाला, कृष्णा, का फोन केला होतास? आणि कृष्णा पुन्हा खोटं बोलत म्हणाला, डॅड, तुम्ही सुखरूप पोहोचलात की नाही हे बघण्यासाठी फोन केला होता. आणि आता हे ऐकून श्री म्हणाला, अरे वा, तुला आमची काळजी आहे म्हणायचं. अरे, जिवंतपणीच आम्हाला मारून आमच्या संपत्तीचा मालक बनण्याची स्वप्न बघणारा तू, तुझ्या तोंडातून हे शब्द चांगले वाटत नाहीत. आणि कृष्णानं आता चिडून फोन खाली ठेवला आणि म्हणाला, हो हो, तुला मारायचंच आहे मला श्री पंडित. तू किती पण टोमणे दे मला, आता ऐकून घेतोय, पण लक्षात ठेव, तू माझा बाप नाही आणि मी तुझा मुलगा नाही, त्यामुळे मला मारलेल्याचं गम मला नाही. मग आता सगळे परत आले. पुन्हा सगळ्यांचं रुटीन सुरू झालं. ऑफिससुद्धा सुरू झालं आणि त्या ऑफिसमधल्या पडलेल्या फायली बघितल्या आणि श्री म्हणाला, हे काय, ऑफिसची ही अवस्था, ते ऑफिस बंद असताना कोणी केली? कान्हा म्हणाला, साहेब, असं वाटतं की कोणीतरी काहीतरी खूप महत्त्वाचं शोधत होतं. आणि श्री म्हणाला, जास्त तर्क काढत बसण्यासाठी CCTV बघूया ना. आणि
त्यांनी CCTV बघितला आणि त्यांना कृष्णा दिसला वेड्यापेशासारखा फायली शोधताना. आणि श्रीला आठवलं एका फायलीसाठी तो खूप मागे लागला होता. आणि काय असेल त्या फाईलमध्ये जी कृष्णाला हवी होती? श्रीनं कृष्णाला बोलवलं आणि म्हणाला, 6 दिवसांपूर्वी रात्री इथे तू का आला होता कृष्णा? ते मला कळेल का? आणि कृष्णा घाबरला आणि म्हणाला, डॅड, हे माझंही ऑफिस आहे, मी येऊ शकतो आणि माझं काहीतरी काम होतं. अशी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि निघून गेला. आणि श्री म्हणाला, तुझ्याकडून चांगुलपणाची अपेक्षा नाहीच, जा तू. आणि सुटलं म्हणून कृष्णा उद्धटपणे बोलून फाडफाड बोलला आणि निघून गेला. मग आता असेच आणखीन काही दिवस गेले. सई काना अजून दूरच होते आणि निरंजनची ॲनिव्हर्सरी पार्टी होती आणि त्या पार्टीसाठी सगळ्यांना निमंत्रण होतं. कृष्णा आणि रश्मिका सोडून सगळ्यांना बोलवलं होतं. निरंजनला ते दोघे अजिबात आवडत नव्हते. पार्टी एका मोठ्या हॉटेलमध्ये होती आणि पार्टीमध्ये निरंजन खूप ड्रिंक करून बसला. त्या ड्रिंकमध्येच तो त्याच्या मुलीविषयी बडबडायचा. कानन त्याला सावरला आणि म्हणाला, सावरा साहेब स्वतःला, जे झालं ते झालं. त्या गोष्टीचं दुःख आता उगाळत बसू नका. निरंजन आता नशेमध्ये रडत होता आणि सीमा म्हणाली, काय करू श्रीभाऊजी, तुम्हीच सांगा. कधी कधी मला असं वाटतं की कुठली तरी एखादी नकली मुलगी आणावी आणि हीच तुझी मुलगी आहे जान्हवी, की तुझी जानू, असं सांगावं निरंजनला. असं वाटतं तेव्हा तो दुःख वाटून घ्यायचं बंद करेल. भाऊजी, 20-21 वर्ष झाली आता त्या घटनेला, जेव्हा आमची जानू हरवली होती आणि फक्त 6 महिन्यांची होती. आता कुठे सापडायची होती? निरंजन ही वस्तुस्थिती समजून घेतच नाही, सतत त्रास करून घेतो स्वतःला. श्रीमाला, वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी समजवतो त्याला. आणि आता पार्टी संपली. निरंजनला अजिबात तोल सावरता येत नव्हता. त्याच्या मुलीला विसरण्यासाठी तो ड्रिंक करायचा, पण तिची आठवण जास्तच यायची त्याला. कानानं त्याला पकडला होता आणि तो सतत कानाचा हात पकडून म्हणायचा, जानू, माझी जानू कुठे आहे? आणि श्री म्हणाला, कान्हा, तू एक काम कर, निरंजनला घरी सोडून ये, मी सई आणि ऋतूला घेऊन जातो. आणि कान्हा हो म्हणाला. त्यानं निरंजनला घेतलं आणि घराच्या बाहेर आला. आज पहिल्यांदा कान्हा निरंजनाच्या घरी आला होता आणि त्याने त्याला सावरून पकडला. सीमा म्हणाली, कान्हा, बरं झालं तू आलास, नाहीतर माझ्या एकट्याने हा सांभाळला नसता. आता याला बेडरूममध्ये नेऊन झोपव. कान्हा आता निरंजनच्या बेडरूममध्ये गेला. त्याला झोपवलं आणि तरीही निरंजन कानाचा हात पकडून विचारायचा, माझी जानू कुठे आहे? कशी आहे? ती कधी भेटेल का? कान्हाने आता त्याच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाला, हो हो साहेब, भेटेल, नक्की तुमची जानू भेटेल. आणि निरंजन नशेत हसला आणि म्हणाला, कान्हा, तू बोललास ना, मग नक्की माझी जानू भेटणार. आणि आता कान्हानं त्याच्या अंगावर पांघरून घातलं आणि तो वळणार इतक्यात त्याला समोर एक फ्रेम दिसली. त्या फ्रेममध्ये निरंजन, सीमा होती आणि एक बाळसुद्धा होतं आणि त्या बाळाचा पाय निरंजनने हातात पकडला होता, तोही उजवा पाय, आणि फोटोमध्ये दाखवत होता. आणि चक्क त्या बाळाच्या पायावर तीच काळी जन्मखून होती, जशी जन्मखून सईच्या पायावर होती. आणि ती जन्मखून माझ्यासाठी लकी आहे म्हणून त्यावेळी निरंजनने अभिमानाने तो पाय फोटोत पकडून आवर्जून दाखवला होता. आणि तो फोटो बघितला आणि कान्हानं आश्चर्याने डोळे मोठे केले आणि पुन्हा त्यानं बडबडणाऱ्या निरंजनकडे बघितलं. आणि निरंजन अजूनही तसाच म्हणत होता, तू म्हणालास ना कान्हा, माझी जानू भेटणार, मग नक्की भेटणार, कारण तू बोललेलं खरं होतं. आणि कान्हाच्या चेहऱ्यावर थोडीशी रहस्यमयी स्माईल आली.